नागपुर के संविधान चौक पर आज संविधान को बचाने, उसकी लघु रूप से सुरक्षा सुनिश्चित करने और नागरिकों तक उसके मूल्यों को पहुंचाने और दूसरे के उद्देश्य एक भव्य बाइक रैली निकाली गई। रैली में युवक, सामाजिक कार्यकर्ता और नागरिकों की बड़ी संख्या में सहभाग लिया। रैली की शुरुआती में चलते संविधान की प्रस्ताव वाचन के साथ हुई। आयोजकों ने कहा कि संविधान केवल एक दस्तावेज नहीं बल्कि देश की आत्मा है, जिसकी रक्षा हर नागरिक का दायित्व है। उन्होंने बताया कि समाज को जागरूक करने और लोगों को संविधान अपनाने की प्रेरणा देने के लिए यह रैली आयोजित की गई। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ह्या शासनापर्यंत आम्हाला पोहोचवायच्या आहेत, कारण लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहेत, त्याच्यामुळे लोकांच्या अधिकाराचं हनन होऊ नये म्हणून भारतीय संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत। सध्या स्थितीत भारतामध्ये अल्पसंख्याक आणि बौद्धांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याबद्दल तर आम्हाला आवाज उठवणं आहे। संविधान हे भारतातल्या प्रत्येक घटकासाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, परंतु आज संविधानाला 75 वर्ष लुटल्यानंतरही संविधानाप्रती लोकांमध्ये ते जागृती नाही आहे। तर आम्ही सरकारला अशी विनंती करतो की संविधानाबाबत हे पाठ्यक्रमामध्ये 4थ्या वर्गापासून प्रास्ताविकेपासून तर 395 ज्या कलमा आहेत संविधानामधल्या, त्या संविधानाच्या सर्व कलमा कमीत कमी मॅट्रिक पर्यंत 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत याची उजळणी व्हावी, जेणेकरून संविधान काय आहे, संविधानाने आपल्याला नैतिक जबाबदारी काय दिलं, कर्तव्य काय दिलेले याची जाणीव व्हावी आणि हे अभ्यासाच्या माध्यमातून होऊ शकेल असं मला वाटतं। तेव्हा आम्ही शासनाला विनंती करतो आजच्या या संविधान रॅलीच्या माध्यमातून की शासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावं आणि संविधान घरोघरी रुजवायचं असेल, या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही जर नांदवायची असेल तर संविधानामध्ये प्रत्येकाची जागृती निर्माण करणे शासनाचं काम आहे। तेव्हा शासनाने ह्या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावं, निव्वळ घोषणा करून आवाहन करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती उतरवण्यासाठी त्यांनी हा अंमलबजावणी कृती आराखडा तयार करावा अशी आमची विनंती आहे। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। ही रॅली ऍक्च्युअली संविधान चौकातनं आम्ही इकडे पश्चिम नागपूर मधनं मग इकडे दक्षिण पश्चिम नागपूर आणि तिकडनं मग इकडे उत्तर नागपूर आणि उत्तर नागपूरहून पुन्हा संविधान चौकामध्ये ही रॅली विसर्जित होणार आहे। आता सध्या आमच्या ज्या मागण्या आहेत ते उत्तम शिक्षण मिळायला पाहिजे, उत्तम आरोग्य मिळायला पाहिजे, रस्त्यांची पूर्ण वाट लागलेली आहे, पूर्ण शहर रस्ते पूर्ण खोदून ठेवलेले आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। ह्या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही आज ज्या दिवशी संविधान लागू झालं तर त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होते का, प्रशासकीय स्तरावर होते का, हे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही ही संविधान अंमलबजावणी बाईक रॅली काढलेली आहे आणि आता याची सुरुवात होणार आहे। मी मिलिंद बखाले, रिपब्लिकन फेडरेशन कडून, आणि आम्ही ही संविधान दिनानिमित्त आज आमचे मूलभूत अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये सांगितले आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये सांगितलेले आहेत, ते आम्हाला मिळावेत। आणि ते आमचे जे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार आहेत की आम्हाला रोजगार मिळावा, आम्हाला शिक्षण मिळावं, आम्हाला आरोग्य मिळावे, इथे बेरोजगारी नसू नये, इथे महागाई नसावी, हे मागणी करण्यासाठी आणि हे लोकांना कळावं सर्वसामान्य जनतेला, म्हणून आम्ही ही रॅली काढतोय, संविधान अंमलबजावणी बाईक रॅली। आज आम्ही संविधानाची प्रॉपर अंमलबजावणी होत नाही त्यासाठी आम्ही बाईक रॅली काढलेली आहे आणि ह्या बाईक रॅलीमधनं आम्ही लोकांना जागृत करणार आहोत की आपल्या संविधानामध्ये आपले काय मूलभूत अधिकार आहेत आणि त्याचं हनन होत असताना आपली काय कर्तव्य आहेत।